हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज मी इथं उठलेले आणि मला उठायला नेमका आज उशीर झालेला, कारण आज यांना लवकर बाहेर आउट ऑफ पुणे जायचं होतं, तर त्यामुळे त्यांना टिफिन लवकर हवा होता। तर थोडासा उठायला उशीरच झाला, म्हणजे 6ला तर उठायला हवं होतं, 6:30ला उठलेले मी। मग ह्यांनीच थोडीशी मला आज भाजी करण्यासाठी मदत केली, कांदा वगैरे कट करून दिला आणि फोडणी भाजी जी होती तर ती फोडणीला टाकली। तर ह्यांची रेसिपी वेगळीच असते, नेहमी कांदा टोमॅटो प्रत्येक भाजीत घालतात आणि यांना सगळं स्वयंपाक वगैरे येतो, म्हणजे फक्त चपाती वगैरे नाही लाटता येत, भाजी चपाती बाकीचं येतं थोडं बऱ्यापैकी, कारण आधी बॅचलर राहायचे तर त्यावेळी बनवायचे वगैरे, त्यामुळे माहिती आहे त्यांना स्वयंपाक वगैरे सगळं। मग कधी इमर्जन्सी असलं किंवा माझी तब्येत वगैरे ठीक नसली तर ते मला करतात मदत। तर आता इथं ते भाजी बनवत होते, तोपर्यंत मी लगेच पीठ मळून घेतलं। भाजी झाल्यानंतर मग लगेच दुसऱ्या गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून दिली आणि आता इथं लगेच यांच्यासाठी चहा ठेवून दिला। तर यांच्यासाठी चहा जो बनवतो ते मी साखरेचा बनवते आणि माझ्यासाठी असतो तर तो गुळाचा असतो, त्यामुळे वेगवेगळा बनवावा लागतो। तर आता यांचा चहा पण छोट्या गॅसवरती ठेवून लगेच आता इथं चपाती बनवायला घेते मी। चपाती वगैरे पटकन आटपून ह्यांचा टिफिन जो होता तर ते पॅक करून लगेच दिला आणि बरोबर 7:30ला तरी बाहेर पडले। त्यामुळे आज माझा स्वयंपाक पण लवकर आवरला होता, थोडासा अर्धा तास, तर त्यामुळे आंघोळ वगैरे पटकन करून घेतली आणि मग थोडासा चहा सुरुवातीला आंघोळीला जायच्या आधी चहा ठेवून जाते मी, म्हणजे थोडासा गुळाचा चहा असतो, थंड होतो आणि मग आंघोळ झाल्यानंतर मग तो थोडासा लगेच त्याच्यात दूध टाकून गरम करून घेते मग मी। तर आता आंघोळ वगैरे झाली माझी, माझा चहा ओतला आहे मी आणि आज नेमकी लाईट गेली, त्यामुळे मग आता इथं विहीसाठी पाणी जे गरम करायचं होतं मग ते गॅसवरती ठेवलं आणि आता मग चहा जरा घेते लवकर, नाही तर मग मला तिला स्कूलमधून सोडून आल्यावरती चहा घ्यायला भेटतो, नाही तर त्याच्या आधी वेळच भेटत नाही, सगळी गडबड होते।
चहा चपाती इथं खाऊन घेतली मी आणि मग पटकन लगेच विहीसाठी आता टिफिन बनवायचं होता. तर टिफिनमध्ये आज तिला म्हणजे तिची टीचर बोलते नेहमी की रोज पोळी भाजी नाही द्यायची, तर त्यामुळे आज थोडं तिला उपीट म्हणजे वेगळं द्यायचं, तर उपीट द्यायचं ठरवलं. कारण आता सध्या भाजीसाठी जास्त भाज्या नाही आहे, नाही तर पराठा वगैरे मग देते मी कधीतरी. उपीट वगैरे झाल्यानंतर पटकन विहीला सोडून आले आणि परीसोबत असतेच, मग एकटीला दोघींना असं घेऊन जाताना खूप हेक्टिक होतं. मग त्यामुळे इथं मी बॅगमध्येच परीला घेऊन जाते, कांगारू बॅगमधून. आणि आता लगेच आली मी. रिटर्न येताना मग थोडासा व्हिडिओ बनवला. शक्यतो मी मोबाईल घेत नाही, तर काहींना वाटतं की काही व्हिडिओ बनवते रोज, आम्ही पण तेच करतो. तर तुम्ही तेच करत असाल, पण हे करताना पण खूप डिफिकल्टी येतात. तर त्याच आज मी तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करते की व्हिडिओ बनवणं पण एवढं काही सोपं नाही आहे. आणि एवढं बनवायचं मेहनत घेऊन आणि त्याच्यावरती पण सगळ्यांच्या कमेंट अशा येतात, काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह. तर मला एवढं सांगायचं आहे, जे पण असे वाईट कमेंट वगैरे करतात तर त्यांना थोडंसं विचार करून करायचं. कारण एक व्हिडिओ बघून 1 मिनटाचा किंवा 5-10 मिनटाचा त्याच्यावरून आपण समोरच्याला जज नाही करायचं किंवा नका करत जाऊ जर कोण असं लगेच करत असेल तर. तर आता इथं आल्यानंतर मग सगळा बिछाना वगैरे पण तसंच होता आणि आज सकाळी झाडू पण मारायचं झाला नाही, पटपट आवरून गेले तसंच. आता आल्यानंतर सगळं बिछाना वगैरे ठेवून दिला आणि आता लगेच झाडू मारून फरशी क्लीन करून घेते. आणि आज मंगळवार आहे, तर जे आपण फरशी क्लीन करते तर त्या पाण्यात मी जे काही लिक्विड आहे ते तर वापरतेच, पण त्याच्याबरोबर हळद, गोमूत्र आणि मीठ पण वापरते. आता फरशी वगैरे पुसून झाली. आता परीला जे होतं तर ते पटकन खायला भरवते, कारण उशीर झाला. मग तिला थोडासा उपीटच भरवते, तिला उपीटच आवडतं. मग कधीतरीच 2-3 दिवसातून चेंज करते, नाहीतर ती दुसरं काही खात नाही. त्यामुळे सकाळी एकदम थोडंसं असं पातळ उपीट बनवते आणि तिला थोडंसं खायला देते. त्यानंतर आता क्लिनिंग वगैरे चालू करते. फरशी पुसून झाल्यानंतर लगेच मग कपडे धुवून घेतले आणि परी असली की व्हिडिओ बनवता येत नाही, त्यामुळं मग आज कपडे धुताना काही व्हिडिओ नाही बनवला. आता सुकत टाकते आणि आता पुण्यात 2-3 दिवस झाला पाऊस पण खूप मोठा येते, त्यामुळं कपडे आता सुकायला पण थोडा प्रॉब्लेम होते.
आणि आज मंगळवार होतं, तर त्यामुळं शक्यतो मी कधी जरी राहिली पूजा वगैरे तर इतर दिवशी राहू देते, पण मंगळवार आणि शुक्रवारी पूजा करण्याचा नेहमी ट्राय करते. तर आज त्यामुळंच आता मंगळवार आहे, तर पूजा आधी करून घेते. आज पूजेसाठी नेमकी फुलं वगैरे नव्हती, तर त्यामुळे जे आहे तशी म्हणजे थोडासा नैवेद्य उपीटच दाखवलं होतं आणि दिवा वगैरे लावून घेतलं आणि पूजा जी होती तर ती करून घेतली. त्यानंतर मग पटकन इकडं बाहेर उंबरटा पूजन करून घेतलं, उंबरटा लेपन केलं आणि रांगोळी वगैरे काढून घेतली पटकन. तर मंगळवारी आणि शुक्रवारी किंवा पौर्णिमेला अमावस्याला वगैरे शक्यतो जेवढं जमलं तर तेवढं मी हे उंबरटा लेपन करण्याचं ट्राय करते नेहमी. आणि ह्याचे खूप छान फायदे आहेत, म्हणजे मला तर खूप छान फरक जाणवला आहे. तुम्ही जर करत असाल तर करून बघा, थोडे दिवस नक्की फरक जाणवेल तुम्हाला पण. पूजा वगैरे झाल्यानंतर लगेच परीला पटकन आंघोळ घालून घेतली ना, तर आंघोळ घालून तिला तर तिचं आवरायला लागतं ना, आवरून मग पटकन लगेच आता विहीला आणायचं टायमिंग होतं. मग कधी जर लेट झाला तर ती एकटीच तिथे थांबते स्कूलमध्ये, त्यामुळं खूप उशिरा पण चालत नाही. मग लगेच पटकन आता 12पर्यंत आवरते मी आणि आता तिला घ्यायला जाते. तर आता परी पण असते, विही नीट चालत नाही रस्त्यातनं, त्यामुळं मग बॅगमध्येच परीला घालावं लागतं. तर सकाळी जातानाही असंच आणि तर आणायला म्हणजे तिला घ्यायला जातानाही असंच. तर एवढं स्ट्रगलमध्ये असून पण मी थोडंसं जे व्लॉग बनवते तर ते त्यातूनही अशा जरा कमेंट आल्या ना, मग थोडंसं वाईट वाटतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला